नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. देशासाठी बनवण्यात आलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेंटर जे आहे त्याच्या नियामक मंडळाचं कार्यालय अहमदाबादला गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय झाला आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला तोंडाला पानं पुसली गेली. हे केंद्र महाराष्ट्रात होणं आवश्यक होतं, मुंबईत होणं आवश्यक होतं. ते केवळ आपण महाराष्ट्राचे आहोत, मुंबईत झालं पाहिजे म्हणून नाही. त्यामागे एक मोठा इतिहास आहे, काही कारणं आहेत. आपण जर फार जुना इतिहास बघितला तर ज्यावेळी वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागला त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा उत्पादन प्रक्रियेत भांडवल आलं. पुढे इंग्रजांनी हातात तराजू धरला आणि व्यापार उदीम सुरू केला, त्यातून व्यापारी भांडवल आलं. आज जी स्टेज आहे आपलं युग हे वित्तीय भांडवलशाहीचं युग आहे. आणि या वित्तीय भांडवलशाहीच्या युगामध्ये मुंबईचं महत्त्व अनन्यसाधारण आहे देशाच्या दृष्टीने. ते कसं तर आज मुंबईमध्ये आणि देशाची जी प्रमुख बँक म्हणतो ती रिझर्व्ह बँक, तिचं मुख्यालय मुंबईत आहे. 1935 साली रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कलकत्त्याला स्थापन झालं आणि 2च वर्षांनी ते कार्यालय मुंबईत शिफ्ट झालं. तेव्हापासून 1937 पासून रिझर्व्ह बँकेचं मुख्य कार्यालय हे मुंबईत आहे. त्यापाठोपाठ देशातल्या ज्या प्रमुख बँका आहेत आणि सगळ्यात मोठी बँक देशातली जी SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, तिचं मुख्यालय मुंबईत आहे. त्यासोबत सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, IDBI, नाबार्ड, एक्झिम बँक, देना बँक यांची कार्यालये मुंबईत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय पुण्यात आहे. त्यासोबत खाजगी बँकांमध्ये ICICI असेल, HDFC असेल यांची मुख्यालयं मुंबईत आहेत. फेडरल बँकेचं एक मुख्यालय केरळला होतं. त्यांनी तिथून नावापुरतं तिथे ऑफिस ठेवलं आणि त्यांचं सगळं काम मुंबईतून सुरू केलं. त्याशिवाय RBL बँकेचं मुख्यालय कोल्हापूरला होतं, ते त्यांनी शिफ्ट करून आता मुंबईत कारभार सुरू केला. हे चालू असताना इंटरनॅशनल बँक ज्या आहेत, ज्याच्यामध्ये HSBC असेल किंवा सिटी बँक असेल किंवा फ्रेंच बँक असेल, यांची देखील देशातली मुख्यालयं मुंबईत आहेत. मुंबईत स्टॉक एक्सचेंज आहे. मुंबईमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज, SEBI यांची मुख्यालयं आहेत. वित्त आणि भांडवल यांची मुख्य कार्यालये जी आहेत देशातली, ती सगळी मुंबईत आहेत. भारताच्या एकूण बँकिंगच्या 25% बँकिंग हे एकट्या मुंबईत होतं. असं असताना आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गांधीनगरला, गुजरातला नेणं हे गुणवत्तेच्या निकषावर कुठे उभं राहतं तर ते कुठेही उभं राहत नाही. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थोडासा इतिहास बघू या सगळ्या प्रकरणाचा, की याची सुरुवात कशी झाली. 2007 साली म्हणजे जेव्हा आघाडी सरकार होतं काँग्रेस आणि अन्य पक्षांचं मिळून, त्यावेळी 2007 साली डॉक्टर M वालचंद्रन यांची एक समिती नेमली गेली आणि असं वित्तीय सेंटर कुठे करावं यावर चर्चा झाली. त्यांच्या समितीने जी शिफारस केली त्यात त्यांनी सांगितलं की वित्तीय सेंटर हे मुंबईत असलं पाहिजे. त्यानंतर साधारण ही समिती नेमली, समितीची शिफारस आली आणि समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने, वित्त विभागाने सगळ्या राज्यांना पत्र पाठवले की आम्ही अशा पद्धतीचं एक वित्तीय केंद्र करतो आहे, तर ते कोणत्या राज्यात असावं, तुमची काय इच्छा आहे किंवा तुम्हाला काय वाटतं, असे विचारणा केली. त्यावेळी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या 3 राज्यांनी आपली मतं कळवली की हे केंद्र आमच्याकडे पाहिजे. साधारण 2011ला ही मागणी विचारणा केली गेली. 2012-13पर्यंत हे सगळ्यांचे प्रस्ताव आले, त्याची छाननी होणं वगैरे या काळात 2013 उजाडलं. त्यानंतर 2014च्या आसपास लोकसभेच्या निवडणुका झाल्या, केंद्रात सरकार बदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, वित्तमंत्री अरुण जेटली होते आणि त्या काळात 2011-12च्या दरम्यान जो प्रस्ताव गुजरातने देखील पाठवला होता तो प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला आणि हे केंद्र गुजरातला स्थापन करण्याचं ठरवलं. ज्यावेळी असा निर्णय झाला त्यावेळी म्हणजे गुजरातच्या उद्योगवाढीसाठी नरेंद्र मोदींनी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी हे केंद्र सुरू केलं होतं, टेक सिटी केली होती आणि त्यामध्ये हे केंद्र हलवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अरुण जेटली यांनी 1 मार्च 2015ला आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर टेक सिटीमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे हा निर्णय आज नवा आहे का तर बिलकुल नाही. हा 2015 साली झालेला निर्णय आहे. पण त्या निर्णयानंतर महाराष्ट्रात ओरड सुरू झाली की महाराष्ट्रात हे केंद्र असलं पाहिजे. सगळी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन महाराष्ट्रात आहेत, सगळी बँकिंग महाराष्ट्रात मुंबईत आहे, तर मुंबईत हे सेंटर पाहिजे अशी ओरड जेव्हा सुरू झाली त्यावेळी महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचं सरकार होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.
जेव्हा हे झालं तेव्हा 2017-15च्या दरम्यान तो निर्णय झाल्यानंतर BKCमध्ये आम्ही असं सेंटर करतो आहे अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्या दृष्टीने प्रस्ताव वगैरे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले. मात्र आणखी एक वित्तीय सेंटर मुंबईत होणार आहे अशी एक बातमी त्यावेळी सुरू झाली. त्यानंतर लोकसभेमध्ये काही प्रश्नोत्तरं झाली. लोकसभेमध्ये अरुण जेटली यांना विचारण्यात आलं की महाराष्ट्रात असं केंद्र होणार आहे का. त्यावेळी अरुण जेटली यांनी उत्तरात सांगितलं होतं की एकाच देशात 2 आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर होऊ शकत नाहीत. त्यामुळे जे गुजरातला झालेलं आहे ते तिथेच राहील, दुसरं केंद्र होणार नाही असं सांगितल्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात ओरड सुरू झाली. विरोधकांनी याचा मोठा इश्यू केला, भांडवल केलं. त्यावेळी जनतेचा रोष कमी करण्यासाठी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबईमध्ये पूर्व अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला गेला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही 2 वर्षाच्या आत आम्हाला याचा एक अहवाल द्या. 2 वर्षानंतर तो टास्क फोर्स गुंडाळला गेला. त्यांनी काय अहवाल दिला तो अद्याप समोर आलेला नाही. मात्र महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण होत असताना या सगळ्याचं नियामक मंडळ जे आहे आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटरचं ते अहमदाबादला काढायचं नोटिफिकेशन आलं, आदेश आला. मधल्या काळात नोव्हेंबर-डिसेंबर 2019मध्ये रिझर्व्ह बँक, त्याच्यानंतर सेबी किंवा स्टॉक एक्सचेंज यांची जी नियामक मंडळं होती ती बरखास्त करण्यात आली आणि हे नियामक मंडळ आता आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटरचं तिथं केलं गेलं. आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर गुजरातला केल्यानंतर ते मधल्या 2015 ते 2019 या कालावधीत त्याला फारशी गती मिळाली नाही. ते फारसं चालत नाही. लक्षात आल्यानंतर बुलेट ट्रेनचा विषय आला. बुलेट ट्रेनचा विषय आल्यानंतर बुलेट ट्रेन ही अहमदाबाद मुंबई एवढ्यासाठी केली गेली की मुंबईत या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये येणारे जे लोक आहेत ते 2 तासात मुंबईहून अहमदाबादला जातील, अहमदाबादहून 2 तासात परत येतील आणि अहमदाबादला फायनान्शियल सेंटर उभं राहील. आणि त्यातून त्या बुलेट ट्रेनचा विषय पुढे आला. बुलेट ट्रेनचा विषय पुढे आल्यानंतर पुन्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर नियामक मंडळाचं कार्यालय आता जेव्हा केलं गेलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणतात ते आधी आपण पाहू. आपलं अपयश झाकण्याकरता छात्या बडवण्याचा हा कार्यक्रम आहे. 2007च्या फेब्रुवारीमध्ये मुंबईला आर्थिक सेवा केंद्र इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर सुरू करण्याच्या संदर्भातला पर्सी मिस्त्री कमिटीचा हाय पॉवर कमिटीचा रिपोर्ट हा केंद्र सरकारकडे सबमिट झाला. 2007 पासून 2014 पर्यंत कुठलीही कारवाई राज्य सरकारने व केंद्र सरकारने केली नाही. साधं एक पत्र देखील त्या संदर्भातला अर्ज देखील पाठवण्यात आला नाही. दरम्यानच्या काळात 2007 सालीच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी गांधीनगर अहमदाबाद या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गिफ्ट सिटीची घोषणा केली. त्याच्यावर कन्सल्टंट अपॉइंट केला. 2012 पर्यंत त्याची सगळी कारवाई पूर्ण केली. त्याचं काम सुरू केलं. 2014ला केंद्रात आणि राज्यात सरकार बदलल्यानंतर नवीन सरकारनं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे अर्ज केला आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर हे महाराष्ट्रात यावं, मुंबईला यावं अशी मागणी केली. 2015च्या दरम्यान केंद्र सरकारने SEZच्या कायद्यात बदल करून फायनान्शियल SEZला मान्यता देत भारतामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर उभारता येईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. त्याच्या अंतर्गत गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचा प्रस्ताव दाखल केला. आपणही महाराष्ट्राचा मुंबईचा प्रस्ताव दाखल केला. गिफ्ट सिटीचा प्रस्ताव अत्यंत ॲडव्हान्स स्टेजला होता, त्यामुळे त्याला मान्यता मिळाली. आपल्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या प्रस्तावाला BKCमध्ये 50 एकर कंटिग्युअस जमीन नाही आहे म्हणून तो प्रस्ताव परत पाठवण्यात आला. पुन्हा आपण 50 हेक्टर कंटिग्युअस जमीन ही त्या ठिकाणी दाखवून तो प्रस्ताव नव्याने सबमिट केला. अजूनही तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे आणि त्याला अजूनही केंद्र सरकारने अमान्य केलं नाहीये. बुलेट ट्रेनचं मुख्य स्टेशन ज्यावेळेस BKCला घेण्याचा निर्णय झाला त्यावेळी महाराष्ट्र सरकारने अट टाकली की त्या ठिकाणी आमचं फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर येणार असल्यामुळे या स्टेशनची इमारत फायनान्शियल सर्व्हिसेसच्या सेंटरच्या इमारतीशी इंटिग्रेट करावी.
ते रेल्वेने मान्य करून तशा प्रकारचं डिझाईन त्याचं तयार करून घेतलं की ज्यामध्ये खाली रेल्वेचं स्टेशन अंडरग्राऊंड जाईल, बुलेट ट्रेनचं स्टेशन, आणि त्याच्यावर IFSCची इमारत तयार होईल. यालाही मान्यता त्या ठिकाणी केंद्र सरकारने दिली. आणि आता जो अहमदाबादमध्ये मुख्यालय करण्याचा निर्णय आहे, डिसेंबर 2019 रोजी संसदेने एक अथॉरिटीचा कायदा मंजूर केला, जी अथॉरिटी सर्व प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरला गव्हर्न करेल. आणि या कायद्याच्या अंतर्गत त्याचं मुख्यालय अर्थातच गिफ्ट सिटी ऑलरेडी फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर म्हणून 2016 पासून एस्टॅब्लिश्ड आहे, तिथे कामकाज चालू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं मुख्यालय झालं आहे. माझी राज्य सरकारला आणि या सगळ्या नेते मंडळींना आत्ताही विनंती आहे की आपण आताही प्रयत्न करू शकता. अनेक देशांमध्ये 2 फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आहेत, भारतामध्येही ते होऊ शकतात, ते कॉम्प्लिमेंटरी होऊ शकतात, एकमेकाला सांभाळूनही ते चालू शकतात, कारण मुंबईमध्ये ही इकोसिस्टीम उपलब्ध आहे. पण असं न करता, कुठलाही प्रयत्न न करता, आपलं अपयश लपवण्याकरता दुसऱ्याच्या माती खापर फोडण्याचं हे काम तात्काळ बंद करावं, अशी माझी नम्र विनंती आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण ऐकलं. मात्र त्यांनी सांगताना असं सांगितलं त्यामध्ये की आम्ही बुलेट ट्रेनचा जेव्हा विषय निघाला तेव्हा आमच्याकडे सलग 50 एकर जागा नव्हती, त्यामुळे आम्ही बुलेट ट्रेनचं जेव्हा प्रपोजल दिलं तेव्हा आम्ही सांगितलं की आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर तुम्ही आमच्याकडे केलं पाहिजे आणि त्याचं कार्यालय ते बुलेट ट्रेनचं स्टेशन जिथे BKCमध्ये होणार आहे त्याच ठिकाणी ते केलं पाहिजे आणि तो प्रस्ताव आमचा केंद्राकडे पडून आहे. मूळ मुद्दा आता असा आहे की एकदा केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे की 2 फायनान्स सेंटर होणार नाहीत, त्यामुळे तो विषय संपलेला आहे. बुलेट ट्रेनचा विषय चर्चेत नाही आहे. आता राज्यात महाआघाडीचं सरकार आहे, ते बुलेट ट्रेनविषयी किती गंभीर असेल माहिती नाही. जपान सरकारने मदत द्यायला हात आखडता घेतलेला आहे आणि आज जी जगात आर्थिक पातळीवर जी सगळी ओढाताण सुरू झालेली, अशा परिस्थितीमध्ये बुलेट ट्रेनचा प्रस्ताव किती पुढे येईल हाही प्रश्न आहे. महाराष्ट्र शासन स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून त्यात किती पैसे देईल तोही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. इथे पगार द्यायला पैसे नाहीत, बुलेट ट्रेनला कुठून पैसे देणार? हे सगळं असताना या सगळ्या प्रकरणावर जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा लोकसभेत देखील हा प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला होता. अरविंद सावंत यांनी यादीच वाचून दाखवली होती. काय म्हणाले होते अरविंद सावंत तेही आपण ऐकू. You are well aware that the Mumbai is a city, a pride of the India, pride of Maharashtra also. It's a financial capital of the country also. Till date, Mumbai was blossoming, but of late, some decisions have been taken by the government. The earlier UPA government shifted the Air India headquarters to Delhi. Then our government also shifted now Controller General of Patent, Design and Trademark Office from Mumbai to Delhi. Then National Marine Police Academy was shifted from Palghar, Thane district to Dwarka, Gujarat. Now the shipwrecking work being done at Port Trust, Mumbai is being shifted to Alang in Gujarat. This way they are dismantling the city. And we are deeply hurt about this attitude and approach of our government. And during this, I would like to demand, sir, that you are making a smart city, and the one which is known as a financial city. I request through you, sir, to this government, make us Mumbai as a financial center, international financial center. For that, whatever is to be done, instead of breaking the branches of our own city. मित्रहो, अरविंद सावंत यांनी कोणती कार्यालये कशी मुंबई बाहेर गेली हे सांगितलं. आता फायनान्शियल सेंटर जर गुजरातमध्ये गेलं, गुजरातमध्ये होण्याला विरोध आहे का? तर बिलकुल नाही. गुजरातमध्ये विकास कामं झाली पाहिजेत त्याच्याविषयी दुमत नाही. मात्र म्हणजे हे कसं झालं की कापूस उत्पादन सगळं विदर्भात आणि सूतगिरण्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात, अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. सगळं वित्तीय केंद्र, सगळ्या फायनान्स, सगळं बँकिंग मुंबईत आणि त्याच्यावर नियंत्रण करणारं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेंटर हे अहमदाबादला. हे असं काहीतरी विचित्र होतं आहे आणि हे किती सक्सेस होईल किती नाही याविषयी अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर मी जेव्हा बँकेचे काही नेते आहेत, त्यामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर, त्यांना विचारलं की याच्यावर तुमचं काय मत आहे. देविदास तुळजापूरकर काय म्हणतात ते आपण ऐकू. आजचं युग हे वित्तीय भांडवलशाहीचं युग आहे. ज्या वित्त तसेच भांडवलाची राजधानी मुंबई आहे, असं असताना आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आणि त्याचं कार्यालय हे मुंबईमधून अहमदाबाद किंवा गांधीनगर येथे हलवणं हा गुणवत्तेवरचा निर्णय होऊ शकत नाही.
येत्या काही दिवसात तो आत्मघातकीपणाचा सिद्ध होऊ शकतो. आजही मुंबईमधल्या स्टॉक एक्सचेंजमधले व्यवहार असो की मुंबईमधल्या बँकांमधली उलाढाल असो, पूर्ण देशात मुंबई हा क्रमांक 1वर आहे. असं असताना केवळ राजकीय हेतूनी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आणि त्याचं कार्यालय मुंबईमधून अहमदाबादला हलवणं हे पूर्णतः गैरलागू आणि गैरवाजवी आहे. ते म्हणतायत की हा प्रयोग फारसा सक्सेस होणार नाही. मात्र देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण ऐकलेलं आहे. यावर तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांच्या काळात हे बरंचसं काम झालं होतं तेव्हा ते केंद्रातही होते, आज केंद्रीय माजी मंत्री आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मी जेव्हा विचारलं की असे मुद्दे समोर येत आहेत तेव्हा तुमच्या सरकारने काय केलं नेमकं, त्यावर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ते आपण ऐकू. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राबद्दल अचानक एकदम चर्चा सुरू झालेली आहे. 2004 साली जेव्हा UPA सरकार सत्तेत आलं, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मुंबईला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करण्याची घोषणा केली होती. आणि त्याच्या अनुषंगानं पहिला निर्णय जर काय घेतला असेल तर मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र करण्याचा निर्णय, मुंबईला, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक एक्सपर्ट कमिटी, हाय पॉवर्ड एक्सपर्ट ग्रुप असा नेमला. आणि त्या एक्सपर्ट ग्रुपचं काम होतं की मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र करण्याचं. या समितीचा अहवाल फेब्रुवारीमध्ये 2007मध्ये मिळाला, ज्या अहवालाबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी ट्विट केलेलं आहे. आता हा अहवाल मुंबईबद्दल होता. हा अहवाल देशात वित्तीय सर्व्हिसेस सेंटर, फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर करायचा असा नव्हता किंवा दिल्लीला करायचा असा नव्हता. मुंबईला वित्तीय सेवा केंद्र करायचा अहवाल होता. तर अहवाल आल्याबरोबर UPA सरकारने काही मंत्र्यांना ते काम दिलं. आणि त्या अहवालाचं खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे हा, खूपच भयंकर गंभीर विषय आहे. त्याबद्दल अभ्यास करण्याकरता काय काय आपल्याला वित्तीय बदल करावे लागतील, कुठले कुठले कायदे बदलावे लागतील, याकरता आम्ही अभ्यास केला. आणि जवळजवळ 2-1 वर्ष अभ्यास केल्यानंतर 2011ला आम्ही मुंबईचं जरी त्यामध्ये नाव असलं आणि मुंबईचा जरी प्रथम प्रायोरिटी असली तरी आम्ही सर्व राज्यांना एक अर्ज करायला सांगितलं की आपल्याकडं जर काही तयारी असेल तर आपण जर करू इच्छित असाल तर तुम्ही ही अर्ज करा. 2011मध्ये 3 अर्ज आले, मुंबई, गुजरात आणि मला वाटतं कर्नाटकचा एक आला अर्ज. आणि या अर्जाची देखील तपासणी चालली होती की काही सहजासहजी करण्याची गोष्ट नाही. हे पानपट्टीचं दुकान उघडायचं नाही आहे. त्यामुळे आपण जर वित्तीय सेवा केंद्र केलं तर आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय बँका आल्या पाहिजेत, त्यांना सर्व प्रकारच्या सोयी पाहिजेत, हे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा अभ्यास केल्यानंतर 2011ला आम्ही राज्यांच्याकडून अहवाल मागितले. गुजरातनेही अर्ज केला, मुंबईने अर्ज केला. पण निवडणुकी होई तोपर्यंत UPA सरकारला याबद्दल निर्णय घेता आला नाही, कारण हे बरेच किचकट निर्णय असतात. परंतु मोदी सरकार सत्तेत आल्याबरोबर 3-4 महिन्यामध्येच मोदी सरकारने तडकाफडके निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल जरा तरी एक अर्ध्या बोटाचं पत्र लिहून जरी तक्रार केली का पंतप्रधानांच्याकडे की पंतप्रधान, हा आमच्यावर अन्याय होतो आहे, आपण मुंबईचा हक्क सोडून अहमदाबादला नेलेला आहे. पण ते काही झालं नाही. काय केलं देवेंद्र फडणवीस सरकारनं? नाही 2 ठिकाणी चालेल, मुंबईला, लंडनला 2 आहेत, 3 आहेत, तिकडं असं सांगत बसले, पण काही नाही केलं. शेवटी आता स्वाभाविक आहे की नरेंद्र मोदींनी जर एखादा निर्णय घेतला असा आणि तो अहमदाबाद करता घेतला असा तर काय कोणाची बिशाद आहे की ते जाऊन त्यांच्याशी भांडून किंवा त्यांना सांगून की नाही तुमची महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे. मी आवाहन करतो कुणालाही की पहिलं सेंटर अजून सुरू झालं नाही आणि दुसरं सेंटर आपण करायला निघालेलो आहात. आणि बुलेट ट्रेननी फक्त याच्याकरता केली गेली की मुंबईला जे आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात त्यांना अहमदाबादला जाता यावं म्हणून लवकर बुलेट ट्रेननी जाता यावं आणि वित्तीय केंद्र जे अहमदाबादचं आहे त्याला कुठेतरी गिराईक मिळावं, हा प्रयत्न होता. दोन्हीही हट्टीपणा हा नोटबंदीप्रमाणेच आणि GST प्रमाणेच हा हट्टीपणा होता, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. मित्र, ही सगळी परिस्थिती मी आपल्यासमोर सोप्या आणि साध्या शब्दात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. एक मात्र नक्की आहे की महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेंटर, फायनान्स सेंटर जे BKCमध्ये होणार असं सांगितलं जात होतं ते आता होणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. 2015 साली त्याचा निर्णय झाला होता. मध्यंतरी 2019मध्ये RBI, त्याच्यानंतर SEBI अशांची नियामक मंडळाची अधिकार देखील काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
लोकसभेमध्ये. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटरचं नियामक मंडळ ऑब्व्हियस आहे की जिथं ते कार्यालय असेल तिथंच असेल. ते आता गांधीनगरला आहे तर नियामक मंडळाचं कार्यालय तिथंच असेल. त्यामुळे मुंबईमध्ये हे फायनान्शियल सेंटर होण्याची शक्यता आज तरी कुठलीही दिसत नाही. हे वर्ष आर्थिकदृष्ट्या किती कठीण जाणार आहे हे आपण बघतो आहे. जग सगळं आर्थिक संकटात सापडलेलं आहे कोरोना महामारीमुळे. या पार्श्वभूमीवर हा प्रयोग सक्सेस होणं आणि एकीकडे म्हणजे अर्थव्यवस्था देखील क्वारंटाईन होत असताना, अर्थव्यवस्था देखील आयसोलेशनमध्ये जात असताना आणि प्रत्येक देश आपल्यापुरता विचार करत असताना हा निर्णय भविष्यात महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी किती उपयोगाचा ठरेल, किती निरुपयोगी ठरेल हे येणारा काळ सांगेल. नमस्कार.